नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैलासवासी देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकमेव अर्ज आल्याने उमेश मधुकरराव शिकरे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी नवनाथ महादू कोटुळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आला। यावेळी संचालक मंडळाने सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचे स्वागत करत अभिनंदन केला। येथील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैलासवासी देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक याही वेळी बिनविरोध पार पडली। अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी झालेली निवडणूक देखील बिनविरोध पार पडली। सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चनाताई सौंदाने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या निवडणुकीप्रसंगी अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत सर्व संचालक मंडळांनी अनुमोदन देत या दोघांची निवड करण्यात आली। या प्रसंगी संचालक ओमप्रकाश सारडा, मावळत्या अध्यक्ष श्यामसुंदर चांडक, पंकज धार्रे, दीपक शेठ लड्डा, सचिन शेठ, कदमप्पा दिवटे, ललित गुरु लोहगावकर, संजय लोखंडे, अभिषेक सारडा, अंबरिटा सारडा, गिरीश जोशी, वैशालीताई कचोळे यांच्यासह संचालक आणि समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होता। त्र्यंबकेश्वरमधील प्रतिष्ठित पतसंस्था देवेंद्र नागरी सारडा पतसंस्थेच्या चेअरमनपदी परवा माझी निवड झाली। खऱ्या अर्थानं मी सर्व संचालक मंडळांचे व सर्व सभासदांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील व्यक्तीला त्या ठिकाणी त्या पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसवलं। म्हणून मी सर्व संचालकांचे आणि सर्व सभासदांचे मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये निश्चितच संस्थेची उन्नती कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील राहील। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।